आता असं करतो, ह्या मायभूमीला काढून टाकतो आणि हवेच्या कडाला 1 बिघा 1.5 बिघा ठेवतो आणि मस्तपैकी अनाथ आश्रम, अनाथ पोरं म्हातारे कोतारे सगळे सांभाळून तिकडे आनंदात राहील. माझं जीवन एकदम सुखी होईल. काय आहे, असं गोरगरिबाचं हे दुःख निवारण केलं ना तर आपल्याला सुद्धा समाधान लाभत. आणि आपल्या आयुष्यात काय शेवट तेच आहे ना. हां, आपल्याला काय कोणी नाही आहे, मग याच्यातच समाधान मानून आयुष्य घालवायचं. आता काही फोन करतो मी बहिणीला, नाही तर त्या मेवण्याला करतो. तो गिराला आले, मेवना चांगला आहे तो बिचारा. ती आईला ते लहान तर लय लय अठरा भेटी. हॅलो, बोला बोला बोला. अहो कुठे आहे तुम्ही? इकडे आहे का? आराम करू राहिलो घरामध्ये. थोडं अर्जंट या बाबा, माझी कनी तब्येत बिघडली जरा. हा, काय झालं हो? काय या काही की ना सकाळपासून आहे ना लई उलट्याने हे चाललं मला. बर, लई तब्येत जाम झाली. मग मी एकटा येऊन भेटून जाऊ का? नाही 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 नाही, माझ्या बहिणीला आणा. बहिणीला आणायचं? हां, दोघं या. अच्छा अच्छा, लय अर्जंट या बरं का. बरं बरं. बहिणीजवळ जीव लागला बा. अहो तेच जे रक्ताचे नाचे तेच आहे ना हो खरे. बरं, येतो येतो, दोघं येतो. मोटरसायकल या, कुठे या. यायचं? या ना, मळ्यातच आहे मी इथं. मळ्यातच आहे का तुम्ही? हा, मळ्यातच आहे. बरं, मळ्यातच येतो डायरेक्ट मग. हा, मळ्यात या. ठीक आहे ठीक आहे, ठेवा. चालेल, ठीक. आता इकडं कळलं. आता लहान मेवण्याला लावतो फोन. ते असं आत्रप आहे, काय उचली त्या का नाही काय नको. हॅलो हॅलो. हा बोला ना सोयरे. अहो कुठे आहे तुम्ही? घरी आहे का बाहेर आहे कुठे? काय रे बाहेर होतं थोडं काय. अहो तुम्ही लवकर या, माझी लई तब्येत बिघडली आता. म्हणजे लई जाम झाली तब्येत. आता आहे ना, माझ्या बहिणीला घेऊन या. म्हणजे जावं काय तुम्ही? शक्यता आहे तीच, मला तर तीच शक्यता वाटू राहिली. तुझ्या मग लवकर फोन करायचा का? अहो आता जास्त त्रास व्हायला लागला. लवकर या तुम्ही. बाकीचं अवघड झालं मग की. हां, तिला घेऊन या. आता मी इकडे जाम खेळला, आता तुमची बहीण कुठं घरी? नाही नाही, लवकर या. काहीतरी करा तुम्ही आणि लवकर या इकडं अर्जंट. बर बर बर, यावंच लागेल का? मग आता माझी तब्येत आता काय सांगता नाही येत, शक्यता कमीच आहे. तर मग मोठ्याला केला फोन? केला मोठ्याला काय केला. म्हटलं मोठा? येऊ राहिले, लगेच निघाले ते. आहे काय? हां, त्यांना असंच सांगितलं, म्हणलं असं माझी शक्यता कमी घेऊ. हा हा हा, चालेल. बरं मग येतो. मग आता मला टाइम लागेल यायला. हां, या लवकर. तर जाम खेळताना पारनेरचं लय अंतर आहे. नाही नाही, काही नाही या. हा. जलद गाडी जरा. बर बर. ठीक आहे, ठेवू का? हा, तुझी बहीण पारनेरला मी जाम खेळला आलतो. हां हां थोडं काम होतं मावलं ना, हां. ते बायला ठरवायला गेलतो. बरं जामखेडच्या ऑर्केस्ट्रा नाही का तो? बरं. हा, गावात यात्रा आहे ना. हो लवकर या तुम्ही. नका आता फोनवर बोलायच्या माग लागू. ते लागो बाहेर जावं घ्या ना बा. बरं ठेवा, चला येतो लगेच. हां, काय नाही, हे लहान पाहून असा उच्चपतीचे त्याला यायचं जायचं, पण लई जीवर येतं. या असंच आमकं आहे का, जायवर आहे का, ना असं आहे का, काय आहे, कधी येते आता हे. हं. मी काय म्हणतो, घरी नाही जायचं, डायरेक्ट मळ्यात बोलवलं तुझ्या भावानी. मळ्यातच या म्हणे निवांत. घरी नका म्हटलं. मग चांगलं आहे, जवळची जवळ मळाच परवडलं ना आपल्याला. पटकन जाऊन मळ्यामध्ये भेटू. या बा बसले निवांत. राम राम. राम 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 राम. या बसा. का हो? काय बसा बसा बसा. तब्येत तर लय ठणठणीत दिसती. नाही नाही, तब्येत नाही, थोडंसं काम अर्जंट होतं. पण तुम्ही फोन होतं सांगितलं का बाई तब्येत बरी नाही, आणि तुम्ही दोघं नवरा बायको या. अहो एकदम घाबरलो ना आम्ही. हो, ते त्या काम अर्जंट असल्यामुळं. हा का? हां. अच्छा. अहो तुमची बहीण घाबरली ना, ते काय भिजत घालायला. टाकून दिल्या त्या कुड्या करायच्या, टाकून दिल्या ना भाऊ मी. हा, कुरडा होत्या आज आमच्यावाल्या. अच्छा. बघून तसंच टाकून तुला जाऊ चिठ्ठी दे, गेले. काय पाहिलं जाऊन पाहिलं जाईल. अहो हा पण निदान खरं तर माझ्या बोला कोण झाला जाऊन सोय जाईल, रे. चहा पाहिलं गो. बरं काय आता खरं काय ते सांगा बरं, कशासाठी बोलवलं? आता ते येते ना, आता ती लहान आहे बाई, म्हणजे तिला बोलवलं का? तिला बोलविली. हा त्याच्या.
बहिणी गोळा करायचीच कामं चालले गड्या. बरं मी काय म्हणतो सोयरे, आता आमना सामने आलो ना आपण, कशासाठी फोन केला सांगा बरं? तब्येत ओके आहे ना तुमची? हा जेवण वगैरे केलं? न्याहारी केली का? जेवण करून बसले निवांत. हा वावरात चालू मकाचा चारा गोळा केला काही, बरं झालं. आणि राहिला तेवढा राहिला. आणि मळ्यात बोलवलं ते बरं झालं. गावातली लोक घरी जर बोलवलं असतं तर पुन्हा गावातले लोक म्हणतील काला आले पाहुणे, हे बा, नवरा बायको काला आले, असं माझ्या डोक्यात एक हे आलं, काय आलं? असं आलं का आपलं जीवन चांगलं आनंदात घालवण्याकरता एक करायचं. अहो मग तर चांगली गोष्ट आहे. ते आपली जमीन आहे ना हा. 10 एकर, हा हा आणि त्या हव्याच्या कडाचा फक्त बिघा 1.5 बिघा ठेवायचा, बर. आणि बाकीची विकून टाकायची. अरे बापरे, आता ह्या वयामध्ये इकून टाकून काय पैसे खायचे नुसते? नाही 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 नाही, मग? तिथं आपल्याला अनाथ आश्रम टाकायचा. अच्छा, म्हणजे सामाजिक बांधील की तुमच्या हा. डोक्यात आहे बा? चांगलं काम आहे. चांगलं वयस्कोर लोक, म्हातारे, वृद्धाश्रम. हा, अनाथ मुलं मुली सुद्धा हा सगळे त्यांना आपण आधार द्यायचा हा आणि त्यांची जनसेवा करायची. बरोबर आणि बरोबर. याच्यातून आता बा, कोणत्या नातेवाईकाकडे मला जायचं काम नाही राहणार, काही नाही, त्यांच्यातच दिवस आनंदात जातील माझे. अहो त्याच्यातच कोट्यवधी रुपये, त्याच्यासारखं पुण्य नाही ना. मानव सेवा हीच करा, ईश्वर सेवा आहे ना. हा, मी सुद्धा ते त्याच विचाराचा माणूस आहे, पण बरं झालं तुम्ही ते कृतीत आणायचं ठरवलं. माझ्या डोक्यात आलं. म्हणलं आता हे जीवन आहे ना आपलं, आनंदात जाण्यासाठी हेच करावं लागेल हो आपल्याला. हो, नक्की नक्की आनंदात भारी जाईल. विचार आहे ना. हो हा. बरं भाऊ. मग पहा बुवा, तुम्हाला काय वाटत? काय नाही आता मला तर आवडलं एकदम. आता तुमच्या बहिणीला आता हे बा, नाही, तिची मला आवडलं. त्या बा- आवडलं ना नक्की? हा माझं काही म्हणणं बरं मी का? तर पाय बाई भाऊ काय करू राहिला, प्रॉपर्टी विकू राहिला, असं तर काही म्हणत नाही ना. नाही. चांगली गोष्ट. हा, शेवटी ते- संग काही येणार नाही हे बा, माणसाच्या. फक्त काय आहे, सही करायला तुम्ही हजर राहा. हा, मी जेवढं तुम्ही म्हणलं आता तेवढं सही बरोबर. करून टाकेन. हा, तिची अर्धा रात्री सही द्यायला तयार आहे ना ती. हे मग बा, चांगले आहे तुम्ही पाहिजे. काय वाईट काम करू राहिले का? चांगलं काम, पुण्याचं काम करू राहिलं ना. पिढ्याने पिढ्या ते नाव निघालं आश्रमाचं तुमचं, रोडटच जमिनीशिवाय. हा, एकदम एकदम मग एकदम हवेटच आहे. हा, आणि हे जे लोकं काही म्हातारीला काढून देतात ते म्हातारं बरोबर आहे. हा तसे आणायचे आणि आपल्या तिथं त्यांचं पालन पोषण करायचं, बरोबर बरोबर. त्यांचं शेवट करायचं. नाही नाही, चांगलं काम आहे. त्याच्यातला आनंद आहे. मला आवडत चांगलं काम. हा, बरोबर बरोबर. असं अजून काय मग? नाही एवढं माझं असं माझं म्हणणं मांडलं तुमच्या जवळ. हम्म. मग माझ्या विचाराचे तुम्ही काय सहमत आहे का काय? 100% सहमत आहे आम्ही नवरा बायको. पण आम्ही सहमत आहे, परंतु आता तुमची वाली दुसरी जी मेवणी आहे, बरोबर ना? बहीण 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 हा, बहीण हा. हा, मेवणीच म्हणलो. हा. दुसरी जी बहीण आहे ती बी सहभागी झाली पाहिजे ना. नाही ती होईल. हा, ती होईल. नवराच लय चावर आहे. ते नवरा बायको सहभागी झाले पाहिजे याच्यामध्ये. ते मला नाही वाटत बाबा होईल तो बाबा. नाही नाही, तो चांगलं आहे काम आहे, ना, आपण बरं सांगू का? ना त्यांना. हे बा, सांगून ऐकणार नाही ते. समजदार पाहिजे माणूस. हा. काही टायमाला आडबंगपणा केला तर काय आहे, समजदार नाही, नसला ना नुकसान सगळ्याच होतं. नाही नाही, मग त्यांना काय फोन बिन केलेलं का त्यांना बी? फोन करेल त्यांना. अरे ते काय आले वाटतं ते पण. राम राम, राम. राम राम, या इकून या हा? पाहुणे, या इकून या. इकडे तोंड करून बसा आता आलं मागे. बसा. अहो इकडे तोंड करून बसा असे. इकडेच बसतो इकडेच बसतो सावली. मोटरसायकल हा, आले का? बरी तब्येत. बस ना आलो. बसने आले. ये ना, ते मुद्दाम फोन केला मी, कारण काय माझं काम आलं अर्जंट. अर्जंट काम आल्यामुळं मला आहे ना असा असा फोन करावा लागला. म्हणजे तुम्ही असे माणसाला पैसे द्या बा सोयरा नाही, नाही, घालायला. नाही. आईला म्हणलं, लाज नाही वाटत का रे तुला? तुम्ही लवकर येणार अरे मी नाही. होतो कुठे तुला माहिती आहे ना, मी जाम केला होतो. अहो तुम्ही जाम तुम्ही खेळला. होते जाम खेळायला, पण आमचं कुरड्याचं भिजत घालेलं होतं. विचारा, सगळं तसं सोडून आले. कुरड्या सोडून आलो आम्ही. आणि तो मग तुम्ही मुद्दाम फोन केला पाय पाय याला लाज तरी वाटत पाय. नाही 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 नाही, काम अर्जंट आहे. माझा प्रस्ताव ऐकून घ्या एकदा नाही तुम्ही. नाही, काय फोन बरं, काय अर्जंट काम आहे? मुद्दाम हे केला बा. तो, बरोबर तुझं काय केला. जावं तर नाही ना आता. नाही 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 नाही, जायवर फोन नाही. होता बरा असा बोलायचा, म्हणलं जावं एक काय. नाही नाही नाही, नाही, जायवर नाही. हा बोल हे बा. विचार पा तू. अगदी मुद्दा म्हणत असं आणलं खेळवेन तो नवरा. ए जापडचे पेगा बरोबर ए. आहे ना? हे तुम्ही भांडायला आले का? त्याच्या डोक्यातला विचार आहे ना, खरोखर चांगला प्लॅन आहे, माहितीये का? कोणाचा त्यांचा प्लॅन ऐकून घ्या. काय काय हे बा. सांग बरं. हा असा प्लॅन आहे. आता 10 एकर जमीन आहे ना. हा प्लॉट तो आहे ना. हा, हा, बोल 10 एकर जमिनीतली ना 1.5 बिघा घरी ठेवायची दीड बिघा. आणि हा बाकीची इकून टाकायची. हा, विकून पुढे काय करायचं ते तर ऐका ना. आणि तिथं अनाथ आश्रम टाकायचा. तो आणि करता ना. माझ्या करता नाही, मग
हे जनसेवा अनाथ आश्रम वृद्ध वृद्धाश्रम टाकायचं. ज्यांना काही म्हणजे मुलाला आईबाप नाही ते बी सांभाळायचे ते बी पोरं. त्यांचे आईबाप सांभाळ हा जे मुलं आई बापाला सांभाळती नाही ना हा. अशा लोकांना ते सांभाळ करणार. हा, हा वृद्धाश्रम चांगला निर्णय चांगलं आहे ना मग तेच आणि त्यांची सेवा करायची त्याच्यातच आपल्याला आनंद आहे बाकीचे काय आहे? नाही, चांगलं चांगलं बाकी आपल्याला माग पुढं काही नाही ना. तो राहिले काय तो खोटा पडला तो काय राहिलं? हा मग त्याच्यामुळं असं बोलाव का माझ्या भावाला त्याच्यामुळं ही जनतेची बरं, सेवा क्षेत्र करायची. किती क्षेत्र सगळं क्षेत्र 10 एकर आहे. 10 एकर 10 एकर आहे. भाऊ चांगलं आहे. त्याचं हे काय मग त्या काय म्हणे का त्याचं येणे प्लॉट पडलेले. येणे प्लॉट ना अरे आणि व्हॅल्युएशन काय व्हॅल्यू तसं आश्रम उभं राहत नाही ना मग. व्हॅल्युएशन व्हॅल्युएशन ते आता मला ते गिऱ्हाईक आल्याशिवाय काय समजत मग गिरक पाहिलंच नाही का अजून नाही आता सगळ्याचा गिरक पाहायच्या आधी आम्हाला विचार घेऊन राहिला अहो, का? सगळा सल्ला हे बा थांब एक मिनिट यायचं भाव वाटतं तिची काय माझ वेळ मला फोन करायचा टपक्या मग तुम्हालाच केला ना मग. लागा तेवढे गिरायक देतात तुला मी ना फोन लावतो. हॅलो हॅलो बोला बाबूराव. हा मी काय शेठ बोला ना. आपले शिर्डीजवळ हवे टच आहे ना 10 एकर आहे. अरे वा. हो तर तिचं व्हॅल्युएशन काय निघालं पुढे शिर्डीला रस्त्याला खेटून आहे का? पिंपळवाडी रोडला आहे. हा मग आपलं क्षेत्र तिकडच आहे ना. तिकडे आता कॉलेज बिलेज झाले पहा ना आता मोठं. हो, मग त्याच्या बाजूलाच आपलं क्षेत्र आहे. हो का हा बरं तिकडलं काय व्हॅल्युएशन आहे व्हॅल्युएशन गट नंबर सांगा बरं तेवढा. ओय, गट नंबर किती? गट नंबर काय रे 790 आहे. 790 आहे 790 आहे का? अहो मग एकदम शेजारी आहे. टच आहे का कोणाची कांगणे आहे का? हा आमचा सोयरा आहे ना बायकोचा भाऊ कोण कांगणे? कांगणे हो हा का? हा त्यांना बोललो होतो मागे विकायची नाही बोलले ते. नाही त्याने काय केलं आता निर्णय घेतला ना आता विकायची मग. तर ते त्याला विकायची आता तर त्याला अनाथ आश्रम वृद्धाश्रम हे टाकायचे तेव्हा तेवढंच आपल्याला हे भेटेल बाबा पुण्य भेटेल बाबा असं बरोबर चालेल मग आपण व्यवहार करू. चांगलं व्हॅल्युएशन आहे. व्हॅल्युएशन सांगा मला काय निघेल ते सांगा आधी 20-25 लाख रुपये गुंठा चालू आहे. त्या जागेचा हो 10 एकर बरं का हा पूर्ण घेऊन टाकू. का हो मग 10 एकराचे किती होतील आपण 25-20 लाख रुपयेच गुंठा धरा चला 20 कोटी होतं. काय 20 कोटी. 20 हा या बाबा काय झालं? 20 कोटी बरं 20 तुम्हाला ना 1-1.5 तासात फोन करतो म्हणजे 40 कोटी होत्या पण मग काही बाकीचे येणे बिने करायला प्रोसेसला पैसे लागत ना. हा हा तर मग ते कटकूट करून 20 कोटी देऊ तुम्हाला. अरे वा हा नाही पुढची बाजू तुम्ही काय करायचं ते करा आम्हाला आहे ना उधाडा देऊ टाका 20 कोटीला बरं चालेल. तुम्हाला तिकडे 50 कोटी निघून नाही तर काही येऊ व्यवहाराला कधी बसायचं बोला येऊन जाऊ आम्ही. बरं मग आम्ही सोयराला विचारून घेतो आणि लगेच येतो आम्ही चालेल चालेल. यावर हा हा कोणाला फोन केलता? हो तिथला शेजारचा आहे म्हणा गिरायक आहे काय बोलायचं? काय सांगितलं त्यांनी? हा? 20 कोटी काय? आता हे 10 एकराचे जमिनीचे पैसे घेतील किती माहिती का किती? 20 कोटी बाबू. बावळट्या अच्छा अच्छा. आणि मग येऊ दे ना तेवढं आणखी मोठा बांधेल ना तो काय खोल्या काल्या बिल्डिंग बांधून मस्त मग तिकडे आपल्याला झोपायला जायचंय का अहो वृद्धाश्रम बांध हो सगळी सेवा करायची माहिती झालं तिथं. नाही तर वृद्धाश्रम आहे तर किती ती जागा कमी पडेल जागा. बाकोळे तो डोक्यात काय फरक पडला का काही काय झालं? हा काय झालं हा निघाला पुण्य करायला आपण काय रताळ खायचे का हा पहा. त्याच्या आई बापान कमी तो बापाचे नाही का तो बापाचं काहीच नाही का तुमच्या हा? काहीच नाही का? हे तुम्हाला बोललो का नाही. तुला घ्यायचं नाही ना तू तिकडे पाय आम्हाला वाटा घ्यायचाय अरे हा. त्यांच्या बापाची पुण्य आहे म्हणून तर ते असे विचार सुचले ना त्यांना. या बा तुला एकच सांगतो एवढा 20 कोटी मध्ये आहे भले तो भावाला 10 कोटी दे पण 10 कोटी मध्ये आपल्याला 5-5 कोटी येतील बावळाटे घ्यायचं तिच्या नवऱ्याला नाही लागत आणि नाही त्याला नको रे भाऊ. नाही नको का? आम्हाला, आणि आम्हाला 10 कोटी आपण घेऊ हा, दहा आपण घेऊ. तशी सही द्यायची नाही लाखाची नाही तर आम्हाला तू आपण कर. बोटच कापू टाकी लागतील हा, बोट. हा एकाच काय तुम्हाला एवढं भेटत? टाईट नका टाईट बात नका तुम्ही करू. तुमचं पा माझं डोकं लावायचं नाही पाहिलं का असंच माझं ते हा अशी टाईट बात नका करू. पुण्याचं काम करू. साडू तू माझं डोकंच लावू नको हो मला पैसे कमी याच्या पडतील बापाचं काही नाही. तुम्हाला लागलं तर एखादा कोटी देईल मी तुम्हाला. या काय बाबा 1 कोटी नाही रे बाबा नाही नाही घेईल तर नेमा मध्ये सगळी भाऊ ऐक एकच द्यायचं या पडकून नाही ठेवायचं अहो या एक सुद्धा लय झालं सोयरे. 1 कोटी मग? काला म्हणतात आज? मग? हा? काही कारण नसताना द्यायचं. म्हणला तू
काही कारण नसताना 1 कोटी देऊ राहिले पाहुणे अरे कारण नसताना म्हणजे त्याची बहीण मी सांभाळते तुला माहिती ना. मग काय उपकार करते हा? का? हा. माहिती म्हणजे मी काय काम धंदा करत नाही का? गप गे, तुला काय कळत उभ्या झाडू म्हणजे बावळाटे. ती बाई बिचारी चांगली अरे आपल्या घराचे पत्रे अजून मला बदलता आहे ना. हा? अहो पण असं कामं करते का काही आता जर एवढे रुपये जर आले तर बांगला बांधू, पोराचे लग्न करू, पोरीचं लग्न करू. लोकांची हा? लग्न मारा तुम्ही दात- तुमच्या बापाचं काही नाही. हा. मी इथंच राहते माझ्या भावाजवळ. तुला तांगडे तोडील तेव्हा तुला कळेल मग मी. तू जाऊच नको हा. पाहिलं ना करू तुला द्यायला तांगडे तोडील लागते. तेव्हा बर कळेल. का तुम्ही जर वाटाने आला ना तर मला काहीच करता येणार नाही. 10 कोटी तुला राहते आहे. पुढचं 10 बोल नको. कोटीच नाही होत. 10 कोटीत मी तुला सगळं करू देतो. होणार हा. नाही. होणार नाही तिकडे जीव दे, जाय तिकडे. हा? होणार नाही. त्याचं असू हा. तरी त्याला जीव दे. मला काही सांगू नको. ते कायला जीव देतील त्यांच्या बापाची प्रॉपर्टी चांगल्या कामासाठी खर्च करू राहिले मग 10 कोटी त्याला देऊ राहिले ना. त्याच्यावर नाही, नाही. आम्ही का उपकार करायला का त्याच्या बापाचं आहे? तो बापाचा आहे का नाही? माझ्या बाय. बापाचं आहे तर उठू का? मला लग्न शांत व्हा, शांत हा. तिला उठू का आता? शांत व्हा थोडंसं. मला लग्न बडबड करून नका दिलं करू. ना. हा? ते तुमच्या बापाचं आहे. पुढचं बोल नको तुला सांगितलं एकदा. काय पुढचं बोल नको हा. तू बरं बोलत झाले. नाही या का का काठीच तुला आडवं करील आता. अहो, यु- हा. आता हुंडे होते 51,000 रुपये हुंडा तू गप गे. रुपये नाही दे हा. मग सको सतरा. हे ऐकायचं होतं का? गप नाही जरा तू काय म्हणते करती. अहो यांना काहीच नव्हतं पण म्हणलं जाऊ द्या बुवा त्या माणसं चांगले होते. अहो, तुमचं रुपये देऊ नको भाऊ काय करायचं करू दे बर पावरा कशी दिसायला हा. पाहतो ना मग. रुपये देऊ नको कॅन्सल करून टाकी ही हे काय. असं झाड बाई वर माझं रताळू. तुला रताळ दाखवू का? रताळ दाखवू का? हो शांत व्हा. काय म्हटली तू? अ, काय म्हटली तू? अ, अ, रताळू आहे? अ, मी रताळू आहे का? हा, रताळू आहे का मी? इडं हा? भांडण नका करू. हा? तुम्हाला आहे ना. अहो, बरं झालं वावरात मीटिंग ठेवली हा? हो मारतो का मला? चाल चाल घरी चाल ओट बर का ओट लवकर पार्ले हवा. जायचं. नसल ना तुम्हाला सही करायची करू नका. नाही करणार हा नाही करणार. पण आज असं आहे ना, बायकोला धामधूम करू हा. हा, नका मग तेच. हा. करू नका इकायची ना तो या जमिनी पाहिजे तिला रट्टे खावाच लागणार एक दिवस. cancel हा. करून टाक. बाप दादाचा फोटो देत असं. जाऊ दे. एवढे हे पैसे टाकला आश्रम टाकला तुला 10 कोटी भेटतील ना. 10 कोटीचा नाही 10 कोटीचा आश्रमात होत नाही. नाही व. सगळं एस्टिमेट काढले मी हा, इंजिनियर. अहो चांगला विचार डोक्यात आला त्यांच्या हा. वाला. आपण सहकार्य करा 1 कोटी प्रेमाने देऊ राहिले ते घ्या का तोय म्हातारे आणायचे काय त्याच्यात बसवायला म्हणजे नाही रे. असंच करतात आजी कुठे त्याची नाद लागत आहे. हट, चांगलं नाही बॉस तेल माणूस बरा आहे एखादा. मी तुम्हाला इतक्या दिवस चांगलं मानित होतं पण तुमची वाली स्वार्थी प्रवृत्ती आता नाही रे, आपल्याला लागेल आपल्याला वाटच लागेल. चांगलं नाही असं वाटा मी गुडी गुडी देऊ राहिलो 1 देऊ राहिले कोटी. ना 1 लाख. ए, एक कोटीला कोंबडा नाही खाणार तुझा वय वारं पेल पाहुणा पाहिजे तर नेमच पाहिजे. चला या नाही तर बाजूला ते गाईत बरं का? करा नंतर ते गाईत हा, करा. नंतर जाऊ दे. विचार बाय करू. 5 कोटी तिला दे 5 कोटी गेला दे हम्म. आणि 5 राहिलेले किती 5 5 10 गेले तर तुला 10 कोटी राहते. 10 कोटीत होत हा. नाही. मी एस्टिमेट काय मोठं आहे. विकूच नको. मी काय म्हणत नाही का मला ट्रॅक्टर 10 कोटी दे नाही नाही तिलाही दे तिच्या बापाचा आहे. त्यांना घ्याय हा. तिला घ्यायचे घरी नाही. चाल का घरी चाल तू. हा. आम्हा नवरा बायकोला अजिबात नाही त्यांना घ्यायचे नवऱ्याचं नाही. लागेल तेवढे इस्टेट आहे हा. आमच्या अशी नेत खराब नाही तुमच्यासारखी ए बाई नेट खराब झाली तुला काय करायचं बोल तुम्हाला असं तुला झालं, काय काय करायचंय काय नाही तुमच्या बाहेर दुष्परी लागू झाले हो. शेवटपर्यंत. या पाहुण्या हा. माती भरून परत तुमच्या बाहेर फोनवर नाही तुम्ही माझ्या दारात नाही आणि तुम्ही माझ्या दारात काय येऊ आणि मी तुमच्या दारात येणार नाही. हा. म्हणजे पैशामुळं हा. पैशामुळं हा. हा? अरे काय बाबूराव अंडीच्या खुराड्यावानी घरे ते सुद्धा बदलत नाही आले पाहुण्याला एवढी उंटा घेतला 51,000 रुपये होईल ना ते घर बी बदलले 1 कोटी मध्ये गाय भरपूर सुद्धा काम होईल आमच्याकडून ना नेले गाय मग चला काय नाही त्याच्या चला चहा प्यायला चला घरी आता नाही, मला चाय प्यायचं बरं. त्या- चल रे जेवण करा लागलं नाही, नाही, तर नाही. जा. चल रे, घरी निघ. काय घरी निघ. नाही नाही हे बघ ती एक तर लई दिवसानं आली दोघी बहिणी राहतील रातभर बरं आता चल, चल. ये बा, मला हो. चल, मार ना. रातभर राहतील दोघी बहिणी भांडण केलं ना. रातभर नाही. राहतील माझ्या भावासंग भांडण केलं हा. नाही. तुला यायचंय का नाही? यायचं, जा. हो. यायचंय का नाही तुला यायच्या. मी काय म्हणतो पाहुणे नाही, नाही नाही आता मोकळं. खरोखर जर ती नाही ह्या मुद्द्यावर जर नाही यायचं ठरवलं तर काय तुमच्या प्रपंचाची वाताहत होईल का नाही मग हा? याला खाऊ घालायला थांबल ना मग काय नाही नाही मला नाही गरज नाही. त्या अनाथ आश्रमातच सगळी व्यवस्था मी करणार आहे. म्हणजे सगळ्याच तू घेतो का नाही नाही सगळ्याला अनाथ नाही आश्रमात तुला जोडी? अनाथ लोकायला ठेवणार आहे अनाथ तिकडे तर द्यावं हा. लागतं. मग हे अनाथ झाले का आता? पडतील. हा. या आता अनाथ नाही. सोडत आनंदच झाले ना मी मग? जा. शांत व्हा थोडस तुम्ही शांत राहा चला रात्रभर राहा आणि सकाळी काय जा. राहत तू आई रात्रभर चला. उभ्या जावं लावण्या काय तू घरामध्ये चला. अरे काय चल
की कोट्यवधी रुपये तुम्ही ना, जातात, चला. हे होणार आहे म्हणे. तुमच्या काय? घरी बोलतात ते उभ्या झाड लावण्या नाही या तुला बोलायची काय घरी लय बोलायची तू नको भांडू. डोकं